जे सत्य स्वीकारायला अजून मला जड जातंय ते स्वीकारायला तिला कसं सांगू मी? दादा, नमिता जीवन मरणाच्या उंबरठ्यावर उभी आहे आता, आणि ती जर वेडी झाली ना तर सगळ्या गोष्टी खूप खूप कठीण होतील. पण अजून ती त्या दरवाजापासून काही पावलं मागे आहे. हे बघ, मला काय वाटतं, आपण आजच तिला घरी शिफ्ट करूया. घरी गेली ना की तिला तिला खऱ्या अर्थाने रेस्ट मिळेल. चालेल ना? तुला जे योग्य वाटत असेल ते करूया. ओके. आई, मी ओट्यावर तुमच्यासाठी सगळं तयार ठेवलंय. स्वयंपाक. का? तुझा उपास आहे का? नाही, मी वहिनीकडे चालले, तिथेच जेवीन. यालाही घेऊन जाते. जा तू, पाहिजे तिकडे जा. तुम्ही इथं कशाला आलात? नाही, ते नमिता प्रधानांचं कळलं. हे बघा, तुमची बायको इथं येऊन गेली ते सुद्धा मला आवडलेलं नाहीये. माझ्या नमितावर तुमच्या कुटुंबियांपैकी कुणाचीही सावली पडलेली मला आवडणार नाही. तुमच्यामुळे जे भोगायचं होतं ना ते सगळं भोगून झालंय. तेव्हा कृपा करून तुम्ही इथं निघून गेलेलं बरं. हे बघा, माणुसकीच्या नात्याने सांत्वनाला आलोय. तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटतं हे ऐकून घ्यायला नाही आलेलो. मला एकदा शुभंकर प्रधानांना भेटू दे, मी जाईन. नाही, तुम्ही कुणालाही भेटू शकणार नाही. आणि मला वाटतं नमिताला आणि शुभंकरला सुद्धा तुम्हाला भेटायची इच्छा नाहीये. तेव्हा अपमानित होण्यापेक्षा तुम्ही इथून निघून गेलेलं उत्तम. निघा आता. अशी एकटी काय करतेस तू इथे? अरे तो खेळतोय. इतकी मस्ती करत होता ना, काही ऐकायलाच तयार नाही. राजा, ये ना इकडे. बघ, बाबा आलाय. तू आलायस तरी तो येत नाहीये. थांब, मीच त्याला घेऊन येते. नीता, काय झालं? आणते ना त्याला. असं काय करतोस? अरे थांब ना, कोणीतरी दृष्ट तर काढा. अगं, मी स्वतःच तुझी दृष्ट काढणार आहे. या, आत या. वहिनी, अगं, हे अचानक आलीस. ए पिल्लू, ये इकडे पहिले. उद्या बस बस. काय किती आवाज चाललाय पिल्लू? काही बोलायचं का तुला? तुझ्याशी बोलले की मन हलकं होईल म्हणूनच आले. अगं मग बोल ना. वहिनी, काही लोकांसाठी मात्र कायमच परीक्षेचा काळ असतो. कुणाबद्दल बोलतेस तू? मिसेस प्रधान. त्यांचं काय आता? वहिनी, त्यांचं बाळ. काय जल, मी आहे ना, तू नको काळजी करू. काय काय बघतो, नवीन आहे ना सगळं. मामी, तू कोणाशी बोलतेस? बाळाशी. खेळणार ना बाळाशी? मामी, तुझं बाळ तर देवाघरी गेलं ना?